गुड मॉर्निंग मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ॲक्टिव्हा रायडर सुकेश या चॅनलवरती स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? खूप मस्त, एकदम व्हेरी गुड. मी पण एकदम मस्त. सो आज पुन्हा आपली जर्नी होत आहे. खूप महिन्यांनी, खूप वेळेनंतर आपली जर्नी होते. आणि एवढे दिवस मी कुठे होतो, एवढे महिने काय करत होतो, हे सर्व आपण बोलूया. त्याच्या आधी मी तुम्हाला महत्त्वाच्या माणसाची ओळख करून देतो, आपल्या रायडिंग पार्टनरची. आपला रायडिंग पार्टनर ऋषिकेश नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहे. आपला ऋषिकेश, कसं वाटतंय आज एवढ्या महिन्यांनी परत राईडला जातोय? मोठी राईड आहे. आपण मध्ये खूप छोट्या मोठ्या राईड केल्या, पण शूट झालं नाही, पाऊस वगैरे होता. खूप होता. आज आपण झोपलो पण कमी होत. तर बघूया काय होतं. राईड खूप मोठी आहे. ती कुठे आहे ती तू सांगशील ते बरं होईल. पण मजा येणार आहे. आज बॉर्डर पार आहे, संदेशचे आते आहे. तर ऋषी बोललाच आहे की आपण मध्ये, तर मी सांगेनच तुम्हाला आपण कुठे जातोय ते. आणि खूप साऱ्या चर्चासुद्धा होतील, काय काय चालू आहे ते सुद्धा मी सांगतो तुम्हाला. तर आपण पहिली राईडची सुरुवात करूया. आपल्या सकाळचे 4:15 झालेत आणि ट्रिप मीटर पण आपलं 0 झालेलं आहे. ऋषीच्या घराकडून, चकाल्याकडून आम्ही निघतोय आता, चकाल्यावरून. हो, मी ज्या रूटने जातोय तो रूट आता हायवेवरनंच आहे आणि आपल्याला हायवेलाच बाहेर पडायचं आहे. तर जाता जाता मी विचार करतोय की अंधेरी स्टेशनचा जो गणपती मंदिर आहे, त्या मंदिराचं, म्हणजे त्या देवळात आम्ही जाऊन गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग पुढे नेऊ आणि मग पुढचा प्रवास चालू करू. तर हे आहे सिद्धिविनायकचं आपलं गणपतीचं मंदिर. देऊळ बंद आहे, 5 वाजता खोलतात देऊळ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सुखरूप जाण्याची आणि सुखरूप परत येण्याची हिंमत दे, ताकद दे. प्रवास लांबचा आहे. गणपतीचं दर्शन घेऊन झालं. आता तुम्ही जो हा समोर बघताय, हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि इथूनच आपण लेफ्ट घेणार आहोत विरार सुरत साईडला. आणि विरार सुरत असं मी बोलतोय कारण आपली आजची ही जी राईड आहे ती आहे मुंबई टू सुरत. ही आहे 1 डे रिटर्न राईड. आणि या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे ही आत्तापर्यंतची माझी सर्वात लांबची 1 डे राईड आहे. आमची, माझी नाही, आमची, आम्ही दोघांची. हे आलं गुंदवली. हे माझी बिल्डिंग तिथे आहेत. एवढ्या दिवसांनी आज राईडला निघतोय, तो पण लॉंग राईडला. खूप खूप बरं वाटतंय. माझी खुशी मी सांगू नाही शकत तुम्हाला मित्रांनो. मस्त खाली रूट मिळालाय.
हा पागल अजून मी करतो. आता मित्रांनो दाखवण्यासारखं जास्त रस्त्यात काय आहे नाही, कारण काळोख आहे. तर सकाळी थोडं आता आता जस्ट 4:45 वाजले आहेत. सूर्योदय व्हायला अजून 1.5-2 तास बाकी आहेत अजून. सो सूर्योदय झाला की आपण भेटूया पुन्हा. A few minutes later. हा आपला सकाळचा नाश्ता पोहे. आणि हा आलाय आपला इडली आणि मेंदू वडा. बघ टेस्ट बट ऑब्वियस चांगली असेल. 2 hours later. वा वा, समोर तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतंय. समोर बघू शकता, जस्ट पाऊस गेलाय आणि हलका हलका आता इंद्रधनुष्य दिसतंय. वा, Twenty minutes later. सकाळचे 7ला 2 मिनटं बाकी आहेत आणि आपली राईड आतापर्यंत 60.6 किलोमीटर झाले. म्हणजे 61 किलोमीटर आता होईल आपली राईड. आणि एवढा लेट व्हायचं कारण ते असं की विरार जो फाउंटन हॉटेल आहे तिथपासून विरारपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम. आणि असं तसं ट्रॅफिक नाही तर तुम्हाला माहिती आहे इथे रात्रीचे एवढे ट्रक असतात हायवेला की विचारून सोय नाही. मी पहिल्यांदा एवढे म्हणजे रात्रीची ट्रॅव्हलिंग ह्या साईडला फर्स्ट टाईम केले आम्ही, पण पहिल्यांदा एवढे ट्रक बघितले, अक्षरशः कंटाळा आला. आता पुढे जरा हलका कमी रूट थोडा चांगला रूट मिळाला आहे आणि कमी ट्रॅफिक, आता ट्रॅफिक नाही आहे, खाली आहे रूट. त्यामुळे जरा थांबलो, रिलॅक्स केलं आणि आता निघतोय आपण पुढच्या प्रवासाला. अजून 200 किलोमीटर तरी आहे. बघूया आता किती वेळ लागतोय आपल्याला. फायनली महाराष्ट्र चेकपोस्ट आपल्या समोर इकडे दिसतोय आपल्याला आता. आणि पहिल्यांदा आपली गाडी मी पहिल्यांदा हिला घेऊन महाराष्ट्र बॉर्डरच्या बाहेर चाललोय. अजून यापेक्षा आनंद माझ्यासाठी काही नाही आहे. गुजरातमध्ये फायनली एंटर झालो आहे आपण. मजा मा. हां, अरे कैसा मजा मा, मजा मा. One hour later. भावांनो, सकाळचे 10:37 झालेत आणि आपली राईड झाली 166.7 किलोमीटर. पेट्रोलची टाकी परत फुल केली आहे आणि इथे पेट्रोलचे रेट स्वस्त आहेत. पेट्रोल इथे 95 रुपीज आहे, आपल्या महाराष्ट्रापेक्षा 8 रुपये स्वस्त. सो आता परत आम्ही कंटिन्यू जर्नी करतो आहोत. मध्ये ब्लॉक करायला जास्त मिळाला नाही कारण खूप पाऊस होता.
विरार सोडल्यापासून मनोरपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम, कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर ट्रॅफिक जाम होतं. आणि त्याच्यानंतर मनोरच्या पुढे जसं आलो आम्ही तसं खूप पाऊस होता, त्यामुळे जास्त काही शूट करायला पण मिळालं नाही आणि बोलणं पण झालं नाही आपलं. त्यामुळे तो आता कॅमेरा मी ऑन केला परत. आत्ता जस्ट वापीला आम्ही पोचलो आणि सुरत इथून अजून 115 किलोमीटरवर आहे. तर मी सकाळी तुम्हाला निघताना बोललो होतो की मी तुम्हाला यूट्यूबवर मी व्हिडिओज का अपलोड नाही केले आहेत, का शूट नाही केलं आहे हे सांगेन. तसं त्याचं कारण काही खास नव्हतं, बस थोडं कामात बिझी होतो. त्यात आता पावसाळ्याचा सीझन होता आणि आपली जी रेकॉर्डिंग आहे ते मोबाईलने होते. सो पावसाळ्यात मी मोबाईल हेल्मेट माउंटवर लावणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे मी शूट नाही केलं. बस 2-3 राईड केल्या मी, पण शूट नाही केलं. आणि बाकी कामं, छोटी मोठी कामं होती, त्यात मी बिझी होतो. महाराष्ट्रामध्ये आपल्या भरपूर पाऊस आहे. इकडे तरी थोडं ऊन होतं आता. अरे बापरे, हे काय आहे? हो हो हो. तर त्यामुळेच मी गायब होतो थोडे महिने. हा आपल्या आजच्या दिवसाचा 4था टोलनाका आहे. तसं महाराष्ट्रामध्ये आपल्याला बॉर्डरच्या आधी 3 टोलनाके लागून गेले. हा आजच्या दिवसाचा 4था टोलनाका आहे आणि गुजरातमधला हा पहिला टोलनाका आहे. सकाळची आम्हाला जी 12-13 किलोमीटरची ट्रॅफिक लागली आहे, त्या ट्रॅफिकमुळे आणि पावसामुळे आत्ता आमचे हाल एवढे खराब झालेत की पुढची ट्रॅव्हलिंग करताना आता खूप विचार करतो आहे आम्ही. कारण इथून जरी आपण पोचलो तरी पुन्हा यायचं आहे आपल्याला परत. तर आणि सीन पण असं झालं आहे की आम्ही 9-9:30 हा टार्गेट ठेवला होता, मॅक्स 10. आता आपल्याला मे बी सुरतला पोचेपर्यंत दुपारचे 1 ते 1:30 वाजतील असा मला डाऊट येतो आहे. सो बघूया आता. पुढे रस्ता चांगला भेटला तर खूप बरं होईल. त्यामुळेच तुम्ही कितीही तयारी करा, कितीही प्लॅनिंग करा, कितीही वेळेवर निघा, थोडाफार वर खाली होतंच, थोडा लेट होतोच, अर्धा तास 1 तासाचं मागे पुढे होतंच. इथे यायच्या आधीच मी गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करून घेतलेली आणि वॉशिंग वगैरेसुद्धा करून घेतलेली. पण पाऊस जो आहे त्या पावसामुळे गाडीची जी हालत झाली, पूर्ण खराब झाली गाडीची हालत. मागून पुढून पूर्ण चिखलाने भिजले आपली गाडी जी आहे. ॲक्च्युली माझी राईड जी होती, राईडचा प्लॅन जो होता तो कोकण कोस्टल राईडचा होता. हा राईडचा प्लॅन 6 ते 7 दिवसाचा होता. बट जसं मी तुम्हाला बोललो मगाशी, मी थोडा कामांमध्ये बिझी आहे. घरीसुद्धा थोडी कामं आहेत महत्त्वाची 1-2. सो त्यांच्यामुळे मी कोकण कोस्टल राईड कॅन्सल केली आणि त्यामुळेच काहीतरी एक छोटं मोठं व्हावं असं प्लॅनमुळे मी ही सुरतची ट्रिप केली. पण असं नाही की कोकण कोस्टल राईड होणार नाही, तीसुद्धा होणार आहे. आत्ता नाही होणार, बट येणाऱ्या काही वेळात किंवा काही महिन्यांमध्ये ती मी नक्की पूर्ण करेन. सकाळी फ्यूल भरल्यानंतर मी आता 166 किलोमीटर नंतर फ्यूल ब्रेक घेतला आहे. म्हणजे माझी गाडी मला 41-42चं मायलेज देते 1 लिटरमध्ये आणि एवढं पण खूप आहे. ॲक्च्युली हिला घेऊन आता 5 वर्ष झालेत. हिला अजून पुढे खूप लाँग राईड करायच्या आहेत हिच्यासोबतच. सो मला आता हिने खूप आत्तापर्यंत साथ दिले आणि यापुढेही देत राहील. लव यू मेरी जान. वडोदरा 234 आणि अहमदाबाद 348 आहे इथून. हार्डी 1 किलोमीटर, वलसाड 13 आणि सुरत 107 किलोमीटर. म्हणजे 107 किलोमीटर आपल्याला गाडी चालवायची आहे अजून इथून. आम्ही सुरतमध्ये एंट्री केल्यापासून बघतोय इथे जे ड्रायव्हर आहेत, रिक्षावाले असो, बाईकवाले असो, 4 व्हीलरवाले असो,
काही इंडिकेटर देत नाही आहेत, कशी पण आडाम तिडाम गाडी टाकतायत. आम्हालाही त्यामुळे समजत नाही की एक्झॅक्टली समोरचा कुठे जातो आहे, कशी गाडी टाकतायत. आणि आधीच्या पण खूप व्हिडिओजमध्ये असं मी बघितलं आहे, इथे चालूच असतं, इथे नॉर्मल गोष्ट आहे ही. सो 11:16 झालेत आणि 197 किलोमीटरची राईड झाली आपली. ऑलमोस्ट 200 किलोमीटरची राईड झाली. सो गाडीला पण जरा आराम देऊया आता आणि आपण एक चहा घेऊया. जरा चहाची आता गरज आहे. सो चहा घेऊन मग पुन्हा आपली राईड चालू करूया. आणि ह्या पावसाचा खूप कंटाळा आला आहे, मध्येच येतो आहे मध्येच जातो आहे. बघा वातावरण बघा, तुम्ही बघू शकता वातावरण बघा कसं झालं आहे. परत ढगाळ वातावरण झालं आहे. मध्येच ऊन होतं, मध्येच पाऊस. A few minutes later. दुपारचे 2:35 झाले आणि आम्ही 5 मिनटं झाली आम्हाला इकडे येऊ. सुरतमध्ये आलो आहे आम्ही आता. स्टेशनच्या सुरत स्टेशनच्या ऑलमोस्ट जवळ आहोत. आणि इथे हाय बाय ऑमलेट करून एक जागा आहे. तिथे म्हणजे अंड्याचे सर्व स्पेशल जे डिशेस आहेत ते इथे मिळतात. सो आम्ही आता तेच ट्राय करायला आलो आहे. ही आपली जी राईड होती ती एक ब्रेकफास्ट राईड किंवा लंच राईड असं तुम्ही म्हणू शकता. तो यायला खूप वेळ झाला. मी गेस्ट केलेलं 10-11 मॅक्स, खूप 10-11 वाजेपर्यंत, पण नाही पॉसिबल झालं. ट्रॅफिक आणि पावसाने खूप हाल केले, खूप जास्त पाऊस होता. तर आमची ही लाँग राईड अशी पूर्ण तर झाली आहे, पण अजून घरचा प्रवास बाकी आहे, तो करूच आम्ही. तोपर्यंत आपण ऋषीची प्रतिक्रिया घेऊया. कशावर प्रतिक्रिया माझी? कसा वाटला प्रवास? बापरे, खूप दमलो आहे आता. भूक लागली, खूप भूक लागली आता. दमलो खूप आहे. वाटलेलं 10-11 वाजतील जास्तीत जास्त. 2 वाजलेत ते पोचायला. खूप वाईट अवस्था, रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे तिकडे. जसं सुक्या म्हणाला की मनोरला आणि विरारला खूप वेळ लागला आहे आम्हाला. सो आम्ही जाम दमलो. पाठीचे हाल झाले खरं. तर बघूया आता. डिश मागवल्यात, खाल्ल्यानंतर जरा तरतरी येईल. परतीचा प्रवास. की हा आपला स्टार्टर आला आहे. काय नाव आहे याचं? चीज ड्राय मामा. चीज ड्राय मामा. वा. तर हे चीज ड्राय मामा. शेवटी काय, कसं आहे? ज्याला नावं ठेवतो ते आपण होतो. कसं आहे? खाऊ दे तरी. असं खाल्लं नाही आहे. काय रिॲक्शन? ही रिॲक्शन आहे. हां, अरे बोल तर. हीच रिॲक्शन. हीच रिॲक्शन आहे. ओके. आणि हे आलं आपलं काय? आठवलं, मला काय आठवतच नाही. ओके. जेवढी लागली. ही पण एक डिश आहे. अजून एक मागवली आम्ही. हा आहे डबल मसाला मिक्स ऑमलेट. हे जी ग्रेव्ही आहे ग्रीन आणि रेड म्हणून डबल मसाला मिक्स ऑमलेट. आणि बॉइल्ड एग पण आहेत. ऑमलेटच्या वरती बॉइल्ड एग टाकलेत त्यांनी. आणि हे पाव. A few minutes later. हे आहे एग ऑस्ट्रेलियन आणि ग्रेव्ही आणि बॉइल्ड एग असं कॉम्बिनेशन आहे. आणि हे आहे काय, डबल चीज ऑमलेट मसाला. डबल मसाला चीज ऑमलेट. कसं आहे रे? सवालच नाही. वा वा. ते पण ट्राय कर. सुद्धा तुला नाही आवडलं? हो, आतमध्ये बाहेर तर चांगलं. हाफ बॉईल सारखं पण आहे. भाई
ऋषीचे तोंड एक्सप्रेशन तोंडाने उत्तर देतोय तो एक्सप्रेशननी बस. आज एक्सप्रेशननीच उत्तर देतोय. कुठलं ते ऑमलेट. वा वा ठीक आहे, थांब ट्राय करतो. खूप भूक लागली, पहिलं खाऊन घेऊया मग भेटूया पुन्हा. 1 hour later. Turn right onto Mahatma Gandhi Marg, New Bamroli Road. संध्याकाळचे 4:40 झालेत आणि आपले 312 किलोमीटर ऑलमोस्ट झालेत. आता हा परतीचा प्रवास आहे आणि आमचा सुरतला जाईपर्यंतचा टोटल किलोमीटर होते 288 किलोमीटर कंप्लीट झाले. फक्त मी तुम्हाला सांगायला विसरलो आणि आता हे पुढचे कंटिन्यू आपली जर्नी मुंबईकडे आता चालू झाले. आणि हा इथला पावसाचा निसर्ग. One hour later. सो भावांनो, ऋषीला त्याच्या घरी सोडलं, मी पण माझ्या घरी आलो आहे. नुकताच पोचलो मी पण. टाईम झाला आहे रात्रीचे 2:25 आणि आपले 576 किलोमीटर झालेत. ॲक्च्युली माझे आणि ऋषीचे कधीच एवढे म्हणजे आत्तापर्यंतचे हे हायेस्ट किलोमीटर झालेत वन डे रिटर्नच्या ट्रिपमध्ये. आणि आत्तापर्यंत सगळ्यात लेट आजच आलो आहे. सो खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हा दोघांसाठी. The next day. मित्रांनो, काल रात्री मला घरी यायला 2:30 वाजले. आलो, फ्रेश झालो आणि जेवून लगेच झोपून गेलो. सो ब्लॉग एंड करायचा राहून गेला त्यात. तो ब्लॉग आत्ता मी एंड करतो आहे. कालच्या प्रवासाचं असं बोलायचं झालं तर खूपच ॲडव्हेंचरस असा प्रवास होता. सकाळी जसं ॲडव्हेंचरस झालं तसं रात्रीसुद्धा ॲडव्हेंचरस झालं. मनोरपर्यंत आम्ही आलो व्यवस्थित, पण मनोरच्या पुढे मनोरपर्यंत पण व्यवस्थित म्हणजे पाऊस होता, बऱ्यापैकी होता येऊन जाऊन. आणि मनोरच्या पुढे पुन्हा तोच सीन झाला जो सकाळी झाला. ट्रकची लाईन होती 10-12 किलोमीटर. तर आम्ही त्या ट्रॅफिकमधून कसं आलो. बट ठीक आहे, काही नाही, हा प्रवासाचाच एक भाग आहे. सो बस बाकी तर आता तो ब्लॉग आपला आता एंड करतो आहे मी. बाकी आता भेटू आपण लवकरच आपल्या येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कधी होईल नाही माहिती, बट होईल. सो आपण तेव्हा भेटूया आणि तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय महाराष्ट्र.